श्री स्वामी समर्थ मित्रांनो, सतत इतरांना शिव्या देणे अथवा अपशब्द बोलणे यामुळे आपल्या जीवनावर काय परिणाम होत असतो. खूप लोकांना सतत शिव्या देण्याची वाईट सवय असते. शिव्या देणे केवळ राग किंवा द्वेष व्यक्त करण्याची गोष्ट नाही, तर ते आपल्या मानसिक स्थितीचं प्रतिबिंब असते. तेव्हा ते फक्त त्या व्यक्तीला दुखावते असं नाही, तर आपलेही मन आणि चारित्र्य यावर वाईट परिणाम होत असतात. अशा वाईट सवयींचा आपल्या सामाजिक, मानसिक आणि कौटुंबिक जीवनावर खोलवर परिणाम होत असतात. शिव्यांचा सतत वापर करणे म्हणजे संवादाचा एक वाईट मार्ग आहे, जो आपल्याला इतरांपासून दूर नेतो, आपली प्राणप्रतिष्ठा कमी करतो आणि नात्यांमध्ये अंतर निर्माण करतो. चला तर मग जाणून घेऊया शिव्या देण्याचे वाईट परिणाम कोणते आहेत. नैतिकतेचा त्रास होतो. शिव्या देणे म्हणजे आपली मान मर्यादा व संस्कृतीची पातळी खाली आणणे आणि आपल्या विचारसरणीचे आणि आजच्या धर्माचे प्रतिबिंब आपल्या बोलण्यातून दिसते. शिव्या देणारे व्यक्ती इतरांच्या नजरेत आपली प्रतिष्ठा गमावून बसते. एकमेकांशी बोलून संवादाने आपली ओळख तयार होते. त्यामुळे शिव्यांचा वापर टाळल्यास आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा दर्जा उंचावू शकतो. आपलं बोलणं हेच आपली प्रतिष्ठा असते. 2. नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. शिव्या दिल्याने आपल्या जवळच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होतो. अशा शब्दांचा वापर केल्याने दुसऱ्याच्या मनात दुःख आणि राग निर्माण होतो, ज्यामुळे नात्यात ताण येतो. एखाद्या कुटुंबातील सदस्य किंवा नवरा बायकोला सतत शिव्या ऐकवत असेल तर त्याच्याशी आपला संवाद आणि विश्वास हरवतो. त्यामुळे आपले नाते तुटण्याची व नातेसंबंधात कटुता निर्माण होण्याची असे वातावरण निर्माण होते. नाते तुटण्याची यामुळे जास्त शक्यता असते. 3. मनात असंतुलन निर्माण होते. शिव्या देणे ही एक नकारात्मक भावना बाहेर पडण्याची पद्धत आहे. जेव्हा आपण सतत अपशब्दांचा वापर करतो तेव्हा आपल्या मनामध्ये असंतुलन निर्माण होते. रागाच्या क्षणामध्ये तणाव आणि चिडचिड वाढते. शिव्यांच्या सवयीमुळे आपल्याला शांतीपूर्ण जीवन जगणे कठीण होऊन जाते. 4. सामाजिक प्रतिष्ठा कमी होते. कोणत्याही समाजात, कार्यक्रमात किंवा सार्वजनिक ठिकाणी शिव्या देणाऱ्या व्यक्तीची प्रतिमा नकारात्मक तयार होते. बरेच लोक अशा व्यक्तींना बोलणेच टाळतात आणि आपल्या बोलण्याचा गांभीर्य घेत नाहीत. त्यामुळे आपले सामाजिक प्रतिष्ठा कमी होते. कुठेतरी सन्मान कमी होतो, ज्यामुळे व्यक्तिमत्वावर दीर्घकाळ टिकणारा विश्वास देखील कमी होतो व त्याचे वाईट परिणाम देखील होतात, कारण कोणीही विश्वास ठेवत नाही. 5. व्यावसायिक जीवनावर परिणाम होतो. शिव्या देणे हा व्यक्तीच्या व्यावसायिक जीवनावर देखील परिणाम करत असते. एखाद्या कार्यालयात किंवा व्यावसायिक ठिकाणी शिव्या वापरल्यास आपल्याबद्दलचा आदर कमी होतो. अशा वागणुकीमुळे आपल्याला जबाबदारी बदलतात किंवा मग अशा जबाबदारी मिळणे देखील अवघड होऊन जाते. शिवाय इतर सहकार्याबरोबर आपली मैत्री देखील तुटू शकते, कारण प्रत्येक वेळी आपल्याला व्यवसायाच्या ठिकाणी समजून घेणारं कोण नसतं. कारण एक वेळ घरातील लोक आपल्याला समजून घेतात की आपण रागवलो आहोत आणि तेवढ्या क्षणापुरताच आपला राग असतो, पण बाहेरचे व्यक्ती कोणीही समजून घेत नाहीत. शिव्या देणे खपवून घेत नाहीत. 6. रागावर ताबा ठेवणे कठीण होते. शिव्या देणाऱ्यांचा राग नियंत्रणात राहत नाही. सतत शिव्या देणारे व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड करतात आणि त्यामुळे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. परिणामी अशा व्यक्तींना रागावर ताबा ठेवणे शक्य होत नाही. 7. मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतात. शिव्या देणे आपल्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करत असते. अशा नकारात्मक अपशब्दांचा सतत वापर केल्याने चिंता निर्माण होऊ शकतात. आपल्या शरीरामध्ये निगेटिव्ह हार्मोन्स तयार होतात. 8. शांततेचा अभाव निर्माण होतो. शिव्यांचा वापर आपल्यामध्ये आणि आपल्या भोवतालच्या वातावरणात अस्थिरता निर्माण करतो. जेव्हा एखाद्या घरात किंवा समाजात अशा अपशब्दांचा वापर सतत होत असेल
तेव्हा शांतता कुठेतरी हरवते. आपल्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी अव्यवस्था निर्माण होते. घरात लहान मुलं असतील तर तेही वाईट शब्द लगेच लक्षात ठेवतात आणि बाहेर त्याच शब्दांचा वापर करतात. शिव्या देत असताना त्या व्यक्तीच्या शरीरात अनेक नकारात्मक रासायनिक बदल घडतात, ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतात. अशा स्थितीत शरीरात त्वरित काही प्रक्रिया उमटण्याची शक्यता असते. शिव्या देण्याच्या वेळी राग आणि तणावाच्या तीव्रतेमुळे शरीरामध्ये कॉर्टिसोल आणि एड्रेनालिन या तणावासंबंधित हार्मोन्सची पातळी वाढते. हे हार्मोन्स पुढील प्रमाणात परिणाम घडवतात. यामुळे हृदयाची गती वाढते, रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढतात, ज्यामुळे रागाच्या वेळी हृदयावर अधिक ताण येतो आणि रक्तदाब वाढतो. उच्च रक्तदाबामुळे दीर्घकाळात हृदयविकार होण्याची शक्यता असते. न्यूरोट्रान्समीटर्सचे असंतुलन होऊ शकते. हे मेंदूतील राग, आनंद आणि भावनिक प्रतिक्रियाशी संबंधित असतात. डोपामिन वाढल्यामुळे व्यक्तीला तात्पुरती तणावमुक्ती किंवा स्फूर्ती जाणवू शकते, पण याचा मानसिक आरोग्यावर खोल परिणाम होऊ शकतो. सहनशीलता कमी झाल्यामुळे व्यक्तीला नैराश्य, चिडचिड अशा अस्वस्थता अवस्था जाणवू शकतात. रागाच्या आणि शिव्या देण्याच्या स्थिती शरीरातील श्वास घेण्याचा वेग वाढवतात. तसेच फुफ्फुसांमध्ये जास्त ऑक्सिजन घेण्यासाठी प्रयत्न होतात, परंतु यामुळे शरीरावर ताण निर्माण होतो व हृदयावर अतिरिक्त भार पडतो. पचनावर परिणाम होतो. ताणतणावाच्या स्थितीत पचन संस्थेवर परिणाम होताना दिसतात. शिव्या देत असताना तणावामुळे शरीरातील पचनक्रिया मंदावते, कारण मेंदू शरीराच्या इतर भागांना अधिक ऊर्जा पाठवतो. यामुळे अपचन, ॲसिडिटी आणि पोटाचे इतर विकार उद्भवू शकतात. शिव्या देत असताना शरीरातील मांसपेशीत आणल्या जातात. हा ताण विशेषतः खांद्यामध्ये, मानेला, पाठीला जाणवतो. यामुळे दीर्घकाळात मांसपेशीच्या वेदना, स्नायूचा ताठरपणा या असे दुखणे होऊ शकते. रक्तातील साखर पातळी वाढते. तणाव आणि रागाच्या वेळी शरीरात अधिक ऊर्जा मिळवण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी शरीर वाढवते. यामुळे मधुमेह असलेले किंवा रक्तातील साखर पातळी नियंत्रित ठेवण्याची गरज असलेल्या लोकांसाठी ते घातक ठरू शकते. तणावामुळे शरीरावर होणारे परिणाम हे अतिशय हानिकारक असू शकतात. ज्या व्यक्तीला शिव्या दिल्या जातात त्याच्या मनात काही विशिष्ट मानसिक आणि भावनिक प्रतिक्रिया सुरू असतात. तो समोरच्या व्यक्तीला तितक्याच नकारात्मक ऊर्जेने पाहत असतो. त्या व्यक्तीला प्रचंड अपमान झाल्यासारखं वाटू शकतं. त्यातून त्याच्यामध्ये अस्वस्थता निर्माण होते, ज्यामुळे त्या व्यक्तीला राग आणि दुःख आणि नकारात्मक भावना येऊ शकतात. तुम्ही पाहिलंच असेल की कोणी शिव्या दिल्या तर इतर कोणत्याही रागापेक्षा त्यावेळेला येणारा राग हा भयंकर असतो. समोरचा त्यामुळे संरक्षणात्मक भूमिकेत जातो आणि शिव्यांचा प्रतिकार करण्याचा विचार करतो व आत्मसन्मान दुखावला गेल्यामुळे त्वरित प्रत्युत्तर सुद्धा देऊ शकतो. काही वेळा जर त्या व्यक्तीला शिव्यांना सडेतूड उत्तर देण्यासाठी ताकद नसली तरी सुद्धा परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तो असमर्थ असेल तर त्याचे निराशा आणि असहाय्याची भावना निर्माण होते. यामुळे त्या व्यक्तीला मानसिक ताण येऊ शकतो. तो डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. त्याचा आत्मविश्वास कमी होतो. ती व्यक्ती कशी प्रतिसाद देते तिच्या संस्कारावर, व्यक्तिमत्वावर व आत्मविश्वासावर, मानसिक स्थितीवर अवलंबून असते. मित्रांनो, शिव्या देणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे, कारण इतरांना आपण त्यामुळे दुखवत असतो. नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. उलट जर आपण आपल्या भावनांना योग्य प्रकारे व्यक्त करण्याचा प्रयत्न केला तर ते अतिशय चांगले होऊ शकते. योग्य शब्दांचा जर तुम्ही वापर करत असाल, अधिक चांगल्या प्रकारे प्रश्न सोडवले जाऊ शकतात. शांतपणे संवाद साधणे, समोरच्याला समजून घेणे आपल्या सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. आपल्या संस्कारांचे ते प्रतिबिंब आहे. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवन असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवो, आकांक्षा पूर्ण होवो.
तुम्हाला सुख समृद्धी लाभो, हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना. आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा व जास्तीत जास्त शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमच्या इतर मित्रांनाही शेअर करा.